वारकरी मंडळी, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही चाललो तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी. आम्ही पाटसमधून त्रुटी घाटापर्यंत चालत जाणार आहे. आम्ही मस्त अशी साडी वेअर केलेली आहे. मी फुल लुक तुम्हाला दाखवेलच. तर आता वहिनी, अक्का आणि शिवानी गाडी चालवतीये आणि अण्णा, आम्ही एवढे सगळे जण चाललोय. तर चला तुम्हाला आपण दाखवतो. तर गाईज फायनली आता आम्ही पाटसमध्ये पोहोचलेलो आहे आणि इथे एवढी सुंदर मोठी रांगोळी काढलेली आहे आणि आता एवढे सगळे लोक पटापटा येतात. म्हणल्यानंतर पालखी तर जवळ आलेली आहे आणि जवळ आलेली पालखीचं तुम्ही पण दर्शन घ्या. संत तुकाराम महाराजांची पालखी आणि इथून आम्ही पाटसपासून रोटी घाटामध्ये पर्यंत चालत जाणार आहे. आणि आपल्या विठ्ठलाच्या वारीमध्ये कशाची उणीव, कशाची कमतरता जाणवत नाही, त्याचं सुंदर असं उदाहरण हेच आहे गाईज. गाईज मला तर काही कळत नाही काय बोलतात आहेत, कशाबद्दल काही चर्चा झाली, पण मी असंच रेकॉर्ड केलं आहे. तुकाराम महाराजांच्या भेटीमध्ये आम्ही जवळजवळ 80 वर्ष झालं वारी करतो. आम्ही वयाच्या 20व्या वर्षात चालू केली होती वारी. हा, परंपरा चालत आलेली आमची. अहो आम्ही त्यातलेच आहे. 80 वर्ष झालं आम्ही वारीच करतोय. माऊली वेगळे पंक्तीला पण असता महाप्रसाद. गाईस तर हे जे सूप आहे माऊलींसोबत बसून खाण्याचं, ते एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये आरामात बसून खाण्यात सुद्धा नाही. गाईस तुम्ही इथे बघू शकता दौंड शाळेतली मतिमंद बहुविकलांग जे लोक, जे मुलं आहेत त्यांची ही शाळा. तिथून ते खूप सुंदर असा पोशाख रेडी होऊन आलेले आहेत. यांच्याकडून खरंच भरपूर गोष्टी शिकण्यासारख्या असतात. करतात आता ते बैल जोडून मग तिथं बघायला आहे. मग मी काय सांगते, उशिरा यायला पाहिजे. आणि आपल्या वारकऱ्यांसाठी जी खूप सुंदर अशी जी गोष्ट आहे ती ही आहे, म्हणजे कोणालाही काही झालं, चक्कर आली, काही डोकेदुखी, ताप वगैरे काही झालं, एनी टाईम कधी काही झालं तरी ॲम्ब्युलन्स सोबत सुद्धा असते आपल्या वारकऱ्यांसोबत.
गाईस तर आपण आता ह्यांना माऊलींना विचारू आपण हे किती वर्ष झालं वारी करताय. तर माऊली तुम्ही किती वर्ष झालं वारी करताय? तुम्ही किती वर्ष झालं? तुम्ही पण? माझं हे 6वं वर्ष आहे. तुमचं? माझं एक 4थं. आजोबा तुमचं? 6वं वर्ष आहे. हो. अच्छा. तुम्ही असं थकत वगैरे नाही का? तुम्ही एवढं चालत जाता वगैरे? थकलाय म्हणून गाडीत बसलाय का? अच्छा. आणि या पावसामुळे वगैरे असं त्रास नाही होत? माऊली नेते आपल्या आपोआप, काय त्रास नाही होत, काय नाही. आता किती दिवस राहिले तुमचे? म्हणजे कधी पोहोचता तुम्ही? आता 25ला काहीतरी आखाडी आपलं एकादशी ना? शनिवारी. आता नाही माहिती किती तारीख आहे. 25 तारखेलाच पोहोचणार का डायरेक्ट? अच्छा. चला जाऊ का? रामकृष्ण हरी. हॅलो गाईज, तर मी आत्ता ब्लॉग एंड केला होता. कपडे वगैरे चेंज केले, साडी वगैरे वेअर केली होती. सो मी कपडे वगैरे चेंज केलेलं. पण आपल्या घरी नेमकेच वारकरी पाऊस चालू झालेला आहे. सो पावसामुळे वारकरी आपल्या घरी बसायला आले आहेत आणि पाणी वगैरे घेतले त्यांनी. तर आपण त्यांना आपल्या म्हणजे नाही का वारीचा अनुभव विचारू. काय असते वारी, कशी असते. आता पुढच्या वर्षी तर आपण अनुभवणारच आहे, पण त्यांना विचारू कारण का ते खूप वर्षांपासून वारी करतात. सो आपण त्यांना विचारू. चला. आमचे मसोबा महाराज पालखी प्रस्थान किती वर्षांपासून वारी करताय तुम्ही लोक? आमच्या तर 20 वर्ष झाले वारी करतो, पण आमच्या गावातून आमचा एकच पहिल्याच वर्षी झालं आम्ही. काय अनुभव आहे तुमचा एवढ्या वर्षांपासूनचा? आमचं पाय बी येतं घरी असलं की आम्ही गाडी शिवाय चालत नाही, पण इकडे असलं की गाडीत बसत नाही आम्ही. आम्ही घरी असलं की इथं रोडला जायचं म्हणलं तर आम्ही गाडीवर जातो, पण इकडे वारीला म्हणलं की आम्ही गाडीला हात लावत नाही. असं पाय वगैरे दुखत नाहीत का एवढं वर्षांपासून? पाय दुखलं तर आम्ही त्याच्याकडे काही बघत नाही. अजून बोला काय तुमचा अनुभव असेल तर. पायीच करायची हा, वारी केली तर पायीच करायची. तुम्ही गाडीत नाही बसत का? अजिबातच नाही. नाही गाडीत नाही बसत. गाडीला हात लावत नाही. गाडीत बसायचं असेल म्हणजे तर संध्याकाळी मुक्कामाला थांब तरी गाडी का जाणे फक्त बिस्तर घेण्यासाठी बस, आणि परत सकाळी बिस्तर ठेवण्यासाठी. नाही तर संध्याकाळपर्यंत गाडी का बघणे नाही. आणि पाऊस बिऊस आला तर काही पाऊस काही रेनकोट वगैरे असतं ना सुविधा. किंवा रस्त्याने कुणी छत्री वगैरे देतात वारकऱ्यांना म्हणजे असं. आणि तसं पहिलं घरून तर घेऊन द्यायचं प्रत्येक माणूस. ऊन वारा पाऊस कायच नाही, कायच अडचण येत नाही आम्हाला. आणि खाण्यापिण्याचे हाल वगैरे होतात का? खाण्यात देणारे लोक जास्त आहेत, खाणारे लोक कमी आहेत. काय म्हटलं? देणारे लोक जास्त आहेत, खाणारे लोक कमी आहेत. म्हणजे वारीमध्ये देणारे लोक तर जास्त झाल्यात, पण खाणारे लोक कमी आहे. आता आपण म्हणतो एवढी लोक येतात, हे काही यांचं खाण्यापिण्याचं कसं व्हायचं, पण देणारे लोक जास्त आहेत, खाणारे लोक कमी झाले. अन्नदान एवढी लोक करणारी आहे की त्यांचे काय घ्यायचे नंबर सुद्धा लागत नाही. हा, असं आहे. आता आमच्या गावाने त्यांनी जेवण दिलं, मग आमचं जेवण होतं. आमचं तसं हा. देवाला आम्ही ते पैसे तर देवाला टाकले ते, आणि ते गावकऱ्यांनी जेवण दिलं आम्हाला ते. मग आमचं पैसे तर शिल्लक राहिले देवाला. हा, म्हणजे तशी आमची मटेरियलची गाडी आहे ना, हम्म. 15 दिवस जेवढं आम्हाला लागतं का अख्खा मटेरियल गाडीत भरून सेपरेट LP गाडी आहे मोठी. आणि समजा ह्या गावात आलं तर जेवण पहिले नसलं ठरलेलं तर ते म्हणले आम्ही देतो, तर मग बनवतात आमचे लोक हे. ते मग ते काय पावती असेल ते फाडतात. तुमचे लोक काय ते त्यांचं ठरलं 10-5 हजार रुपये ते देतात. हा. मग आमचं ठरलेलं आहे ते पैसे, पण तेच पैसे आम्ही देवाला देतो. तसे तुमचं आठ नाव नाही. करतो आम्ही. जेवण आपल्या पुरतं समजायचं करायचं, पण आठ नाही. मग ते आता म्हणजे नाही. आता त्या दिवशी महाशरी महाराजांचं कीर्तन होतं, त्यांनी पैसे नाही घेतले तर ते म्हणले हे जे मला द्यायचे ते तुमच्या वारीसाठी राहू द्या. म्हणजे असं वाढत जाते बजेट. पहिल्याच वर्षी असल्यामुळं. हा, काही महाराज पैसे घेत नाही. घेत नाही ते. मग काय काय करतात वारीसाठी तुम्हाला काय याच्यासाठी राहू द्या. काय रे ह्याला पण यायचंय वारीला, लय नाद लागलाय त्याला. अरे तो अभ्यासच नाही करत, तो फक्त बोलतोय की रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान. सांगा त्यांना वारीला जायचंय म्हणून. जायचंय का? अरे जा. गारवर ये ना माघारी. आमच्या बरोबर चला. आता काय दरवर्षी वारी ह्याच रस्त्याने जाणार आहे. बिस्किट आम्ही आपल्या चिक्या पण यांच्या सोबत जा. ते आलं ते आलं ये. ती बनवते ना, ती ह्याला तेव्हा ती घेतली तुमचे फोटो. नको 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 नको.
मी रुईटी बोलले ते रुईटी घाटात चालू आहे असं म्हटलं होतं, पण रुईटी नाही आहे, ते रोटी घाट आहे. म्हणजे मला पण आताच कळालंय, मला असं वाटत होतं रुईटी घाट आहे, रुईटी नाव आहे त्याचं, पण रोटी घाट आहे. तर गाईज आत्ता मी घरी आलेलो आहे. सकाळी 8 वाजताच गेलतो आणि आता 2 वाजलेले आहेत. आता 2 वाजता मी घरी आलेलो आहे आणि तिथूनच जेवण वगैरे करून मस्त महाप्रसाद करून आलेलो आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी अशी मस्त अशी साडी वेअर केलेली आहे. मी खूप सुंदर असे व्हिडिओ वगैरे पण काढले आहेत, तुम्हाला इंस्टाग्रामवरती आणि यूट्यूबवरती पण पाहायला मिळतील. आणि ह्या वर्षी तर नाही जायला मिळालं, म्हणजे काही कारणास्तव वारीला जायला खूप इच्छा तर खूप होती जायची, पण काही कारणामुळे नाही गेले, कारण का खूप जास्त काम कॉलेज वगैरे त्याच्यामुळे नाही गेल्या. पण पुढच्या वर्षी नक्की वारीला जाणार, नक्की म्हणजे फिक्स 99% तर जाणारच आहे. आणि गाईच करते. स्टार्टिंगला मंडई वगैरे बोलले, रामकृष्ण हरी मंडई असं बोलले, पण ती सवय अशी गाईच बोलायची. तर चला हा ब्लॉग मी इथे सेंड करते. तर ह्या चॅनलला, माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. ह्या व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या आणि माझ्या इंस्टाग्रामला काय बोलतात त्याला, यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि इंस्टाला फॉलोसुद्धा करा. तर इथे सेंड करते. बाय गाईज आणि रामकृष्ण हरी मंडई.